पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, जी आपली विभागीय फौजदार परीक्षा मधल्या काही काळात रद्द झाली होती ती पुन्हा चालू करण्याचा निर्णय शासनानं घेतलेला आहे। याआधीही आपण 2-3 महिन्यापूर्वी याबद्दल व्हिडिओ टाकला होता की तुमची डिपार्टमेंट एक्झाम जी बंद झाली आहे ती लवकरात लवकर चालू होणार आहे आणि त्याबद्दल शासनानं आज शासन निर्णय जाहीर केलेला आहे की डिपार्टमेंटल एक्झाम ही पुन्हा होणार आहे। त्यासाठी जे एकूण पीएसआयच्या जागा असतात त्याच्यापैकी 25% जागा ह्या डिपार्टमेंटल पीएसआयसाठी म्हणजे जे लोक कॉन्स्टेबल झालेत ज्यांना 4 ते 5 वर्षांचा एक्सपिरियन्स आलाय त्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा असणार आहे। म्हणजे 25% हे आपले प्रमोशनचे लोक असणार, म्हणजे जे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत 30 वर्षांनी पोहोचतात त्यांना पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच पीएसआय पद मिळणार आहे। जे 50% आहेत ते डायरेक्ट पीएसआय म्हणजे एमपीएससी मधून पूर्व मुख्य मैदानी चाचणी आणि मुलाखत देऊन होणार आहेत। आणि जी आपली डिपार्टमेंटल पीएसआयची एक्झाम आहे यामध्ये तुम्हाला आधीचा एक्सपिरियन्स लागतो पोलीस कॉन्स्टेबल असल्याचा, त्यासोबत तुमची पूर्व होते, मुख्य होते आणि मैदानी चाचणी होते। अशा पद्धतीने तुम्हाला 25% जागा ह्या राखीव असणार आहेत। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात जास्त जागा ह्या डिपार्टमेंटल पीएसआयच्या एकूण पदांपैकी रिक्त आहेत। डिपार्टमेंटल पीएसआयला जसं पोलीस भरती करताना तुम्हाला आरक्षण असतं तसं डिपार्टमेंटल पीएसआयची एक्झाम देताना तुम्हाला कोणतंही आरक्षण मिळत नाही। तुम्ही पोलीस भरती होताना तुम्हाला मैदानी चाचणी आधी असते, नंतर लेखी परीक्षा असते। इथं मात्र 2 वेळा तुम्हाला आधी लेखी परीक्षा द्यायची, पूर्व वेगळी मुख्य वेगळी, त्यानंतरच तुम्हाला मैदानी चाचणीला चान्स मिळणार आहे। त्यामुळं आपला अभ्यास जास्तीत जास्त चालू ठेवा। जे विद्यार्थी आधीच पोलीस आहेत त्यांनीही चालू ठेवा आणि जे पोलीस भरती करत आहेत परंतु तुम्ही आता अभ्यास केला तर त्या अभ्यासाचा फायदा तुम्हाला डिपार्टमेंटल एक्झामला सुद्धा होणार आहे। जास्तीत जास्त अभ्यास करा, कारण या अभ्यासाचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत 100% होणार आहेत। मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत त्यामुळे जास्तीत जास्त तयारी करा, कारण स्पर्धा वाढत चालली आहे आणि या वाढत्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी तुम्हाला जास्त अभ्यासच करणं आहे, दुसरा कोणताही पर्याय नाही।